हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. एक नवीन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाची सुरुवात होते. कारण आम्ही ज्या काळात पक्षाचं काम करायला लागलो त्या काळामध्ये बसण्याची सुविधा नव्हती. जालना हा तालुका होता आणि छत्रपती संभाजीनगर हा आमचा जिल्हा होता. मामा चौकामध्ये एक छोटंसं कार्यालय होतं, तेही वरच्या मजल्यावर होतं. एक लाल सतरंजी, एक माठ, त्यावर उलटा ठेवलेला ग्लास, श्यामलाजवळची हापशी, त्या हापशीवर आम्ही माठामध्ये डोक्यावर पाणी आणायचो आणि त्या कार्यालयामध्ये ठेवायचं. महिन्याच्या नंतर एकदा कार्यालयात येणार म्हणल्यावर सतरंजीवर खकाना व्हायचा. संध्याकाळच्या टायमाला उद्या जर मीटिंग असेल तर आम्हाला सूचना असायची की सतरंजी झटकून काढा. मामा चौकात आम्ही 4 जण धरायचो, सतरंजी आपटायचो आणि त्या कार्यालयाची साफसफाई करायचो. अशा प्रकारचं आमचं कार्यालय होतं. महिन्यातून एखादी बैठक व्हायची आणि त्याच्यामुळं हे काम त्या काळामध्ये खरं तर आमच्याकडे होतं. परंतु आज एक भव्य कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं या ठिकाणी उभं राहतं. कार्यालय छोटं होतं पण माणसं मोठे होते. त्या काळामध्ये प्रल्हादसिंग काका असतील, पुंडलिकराव दानवे असतील, विठ्ठलराव सपकाळ असतील, नारायणदासजी आंबट असतील. त्या काळातला एक मित्र माझ्यासोबत होता, धोकाजी. आम्ही सगळे छोटे छोटे कार्यकर्ते होतो. पाणी देणे, चहा आणणे हे त्या काळात आमचं काम होतं. आज ती माणसं नाही आहेत. खरं तर त्यांना मी नमन करतो की त्यांच्या पायावर आज आम्ही या ठिकाणी ही भारतीय जनता पार्टीची ही वास्तू या ठिकाणी उभी करतो. खरं आता दिवस बदलले, जिल्हा झाला. जिल्हा झाल्याच्या नंतर आज भारतीय जनता पार्टीचं काम या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. जिल्हा झाला त्या टायमाला बबनराव परतूर तालुका हा भारतीय जनता पार्टी होता. परतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात होता. आमच्या पुढे प्रश्न पडला की आता जिल्हा झाला पण परतूर आपल्यात नवीन आला, जायचं कोणाकडं, पार्टी वाढवायची कशी कोणालाच माहीत नाही. आमची नियुक्ती झाली नारायणदास आंबटची आणि माझी. आम्ही परतूरला गेलो एसटीना. कोणाला विचारायचं पार्टी कार्यकर्ता कोण, पार्टीचा नेता कोण. आम्ही पेपर विकणाऱ्या टपरीला विचारलं आणि त्यांनी सांगितलं नारायणदादा पवार नावाचे कार्यकर्ते या ठिकाणी एकेकाळी जनसंघाचे नगरसेवक होते. आम्ही नारायणदादाला भेटलो. नारायणदादा म्हटले माझी वय झाली, तुम्ही पुरी साहेबांना जा. आणि पुरी साहेबांना सांगितलं की आम्ही गेलो, परिचय करून दिला. ते म्हणे कोण तुम्ही? म्हणजे आम्ही भाजपचे कार्यकर्ते. ते एकेकाळी जनसंघाचे नगराध्यक्ष झाले होते. पुरीला म्हणलं तुम्ही पार्टीचं काम करा परतूरमध्ये. आणि पुरी म्हणले मी काम करतो, तुझं नाव सांग. मी रावसाहेब. म्हणले माझ्या खात्यावर 1 लाख रुपये जमा करा, मी चांगल्या मनानं फिरू शकतो पार्टीचं काम करायला. जे माणसं एसटीचं तिकीट काढून आले त्यांच्यासाठी 1 लाख रुपये केवढे होते. आम्ही परत आलो, पार्टीच्या कार्यकाळाला पैसे नाही. गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजनाने आम्हाला 40 रुपये देऊन जालन्याच्या पार्टीच्या कार्यालयाचं काम करायचं सांगितलं. मित्र, आज आनंद आहे. त्या काळामध्ये ना राज्यात सरकार, ना केंद्रात सरकार, ना कोणी आमदार, ना कोणी खासदार, ना आम्ही आमदार होऊ ना आम्ही खासदार होऊ, पुढे सत्तेत जाऊ, कोणी मंत्री होतील याची आम्हाला शक्यता नव्हती. त्याही काळात आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभी केली. त्यांच्या खांद्यावर बसून आम्ही आज एवढी जनसंख्या पाहतो तुमच्या समोर. मला दुसरी गोष्ट एक आठवती, दुसरी तेवढी सांगतो फक्त, की आम्ही आमदार झालो. गोपीनाथराव प्रमोदजी यांनी एक बैठक बोलली हॉटेल ब्रिड्जला, आमदार निवडतो. कशाला बोलवली माहित नाही, आम्ही आमदार होतो. आणि गोपीनाथरावनी उठून भाषण केल्यानंतर प्रमोदजी बोलले की तुम्हाला मी आज का बोलवलं? ते बोलले मला आज अति आनंद झाला. काय आनंद झाला? की भारतीय जनता पक्षाला 2 लाल दिव्याच्या गाड्या भेटल्या. एक भेटली नासर फरंदेला, दुसरी भेटली सूर्यमानजी वाढण्याला. मी फक्त तुम्हाला जेवायला बोलवलं. मी जेव्हा राजकारण करायला लागलो, मी आणि गोपीनाथराव, आम्हाला वाटलं नव्हतं की कधी भारतीय जनता पार्टीला 1 लाल दिव्याची गाडी भेटन. आज मला आनंद आहे. आणि प्रमोदजी त्या दिवशी
त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले की मी काम करतो, काही ना काही माझं सार्थक झालं. आज तुमच्या डोळ्यात देखत ज्या भाजपला 2 लाल दिव्या होत्या, लाल गाड्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, त्या भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, 22 राज्यात सत्ता आहे, राष्ट्रपती आपला आहे, लोकसभेचा अध्यक्ष आपला. कधी कधी आमची टिंगल टावळी केली. अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले, रेक्लेमेक्स मैदानावर बांद्र्याला, त्याचा साक्षीदार मी आहे. त्या टायमाला अटलजीची घोषणा दिली कार्यकर्त्यांनी की प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी. काँग्रेसवाल्यांनी टिंगल टवाळी केली, आमची विधानसभेत केली, लोकसभेत केली. पण त्या काळाच्या आडवाणी अटलजी मुरली मनोहर जोशी यांनी पार्टी उभी केली आणि एकदा नाही, दोनदा नाही, 3दा अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि ज्यावेळेस त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा देशाचा प्रधानमंत्री 7 किलोमीटर आणि 16 राज्याचे मुख्यमंत्री पायी चालत अटल बिहारी वाजपेयी पुढे गेले. ही केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची ताकद आहे. आणि म्हणून मित्र, पार्टी कुठे होती आणि तुमच्या सगळ्यांच्या संघटनेच्या बरोबर आज पार्टी कुठे गेली याचा सगळ्यात जास्त आनंद जर असेल तर आम्ही वर बसल्या कार्यकर्त्यांना यांच्याकडे जर बघितलं तर हेही सुद्धा जुन्या पार्टीच्या कामातून आले. आणि हे पार्टीचं कार्यालय या ठिकाणी उघडणार आहे, या ठिकाणी एक भव्य कार्यालय होणार आहे, या ठिकाणाहून जनहिताचे कार्यक्रम होणार आहे. विकासाच्या बाबतीत बबनराव बोलले, कर्जमाफीच्या बाबतीत बबनराव बोलले, नारायणराव बोलवून टाकले. मला असं वाटतं की कार्यालयाच्या निमित्तानं पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि कार्यालयाची आपण एकदा सगळ्यांना आठवण करून दिली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपण पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आपण पुढच्या पिढीला संदेश दिला पाहिजे की कुठे होती भारतीय जनता पार्टी, आज कुठे आहे, आणि पुढच्या काळामध्ये आजचे पार झेंडा या भारतीय जनता पार्टीला लावायचा आहे, असा संदेश आपल्या पुढच्या पिढीला पास करायचा आहे. एवढीच मी आपल्या आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.